रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठो माऊलीचं स्मरण करून तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या आपल्या भक्तिमय भजन मालिकेमध्ये झी मराठी सोबत मनापासून स्वागत करते. माऊली, आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप मनापासून शुभेच्छा. इथून पुढचे 9 दिवस आपण स्त्री शक्तीचा जागर करणार आहोत. खरं तर हिंदूंसाठी नवरात्रीचं पर्व हे अतिशय महत्त्वाचं पर्व असतं. वर्षभरात 4 वेळा नवरात्री येते, ती म्हणजे माघ, चैत्र, आषाढ आणि अश्विन महिन्यामध्ये. म्हणूनच प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत ही नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीच्या 9 रात्रींमध्ये 3 देव्या म्हणजेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या 9 रूपांना पूजलं जातं. त्यातील पहिलं रूप म्हणजेच शैलपुत्री. नवदुर्गामधील प्रथम दुर्गा याच स्वरूपाला मानलं जातं. देवी म्हणजे शक्तीचं मूर्त स्वरूप आहे. म्हणून नवरात्रीमध्ये आपण जर भक्तिभावाने या शक्तीची आराधना केली तर ही शक्ती आपल्याला नक्कीच प्रसन्न होते. आणि याच भक्तिभावाने आपण आजच्या भजनाला सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. रामकृष्ण हरी. या जगाच्या पाठीवर आपल्याला बरं वाटावं असं बोलणारी लोकं आपल्याला पावलोपावली मिळतात, पण आपल्याला गरजेची असतात ती म्हणजे खरं बोलणारी. आणि संत आपल्याला खरं सांगतात, गुह्य ज्ञान सांगतात. बघा, या सृष्टीची निर्मिती करत असताना परमात्म्याला एकट्याला ती करता आली नाही. तेव्हासुद्धा त्याला मायेचा आधार घ्यावा लागला. म्हणजेच प्रकृती आणि पुरुष, शिव आणि शक्ती यातून ही सृष्टी निर्माण झाली. म्हणजे जिथे देवालाही देवीचा आधार घ्यावा लागतो. आणि संत सांगतात की देव देवी मीचीप आहे. देव आणि देवी काही वेगळी नाही. देवीचं स्वरूप हे आदिशक्ती सांगितलेलं आहे. ही शक्ती देणारी आहे. बघा, स्त्री म्हणजेच देवीचं स्वरूप आहे. ही स्त्री काय करते? आपल्याकडे 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आपल्या घरातील पुरुषाला धर्माच्या वाटेला लावायचं, त्याला कामामध्ये अडकवायचं, त्याला अर्थकारणात गुंतवायचं का त्याला मोक्षापर्यंत नेऊन पोहोचवायचं, हे सर्वस्वी घरातील स्त्री ठरवत असते. आणि याचं सर्वांना परिचित असणारं उदाहरण म्हणजे तुलसीदास महाराजांचं. तुलसीदास महाराज एके दिवशी फळं आणायला जंगलात जातात आणि फळं आणायला घेऊन आल्यानंतर घरी बघतात तर त्यांची पत्नी त्यांना दिसत नाही. पत्नीच्या विरहामध्ये व्याकुळ होतात. शोध घेतल्यानंतर समजतं की पत्नी माहेरी गेलेली आहे. तिला भेटण्यासाठी तुलसीदास महाराज निघतात, पण प्रचंड पाऊस सुरू होतो. धोधो पूर येतो नदीला. परंतु कशाचाही विचार न करता तुलसीदास महाराज मात्र तो पूर ओलांडून त्या गावी जातात. आता चिंब भिजलेले तुलसीदास महाराज बघून त्यांची पत्नी म्हणते की अहो, एवढ्या पावसात कशासाठी आलात? पाऊस थांबल्यानंतर मीच येणार होते. तुलसीदास महाराज म्हणतात, अगं, तू घरी नसलीस की घराला घरपण राहत नाही. त्यावर तुलसीदास महाराजांच्या पत्नीचं वाक्य ऐकण्यासारखं आहे. तुलसीदास महाराजांची पत्नी सांगते की एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता का? एवढं प्रेम माझ्यावर करता की पावसामध्ये भिजत माझ्यापर्यंत आलात? पण याच्यात थोडं जरी प्रेम प्रभू श्री रामावर केलं तर? आणि या पत्नीच्या उपदेशातून तुलसी रामायण आपल्या समोर येतं. म्हणजे या स्त्रीची शक्ती आपण सर्वजण पाहत आहोत. आणि हे ब्रह्म हे सुद्धा स्त्रीमुळेच तयार झालेलं आहे. ऐकूया, ब्रह्म शोधिले ब्रह्मांड मिळाले तुझिया धामी.
शिवशक्तीने कल्पतरुला दे योगाचे पाणी आई तुझी आधामी आई तुझी आधामी ब्रह्म शोधिले ब्रह्मांड मिळाले आई तुझी आधामी आई तुझी आधामी आई तुझी आधामी. रामकृष्ण हरी. मी गीतांजली महाराज अभंग भुजबळ आपल्या लाडक्या विठुरायाचं स्मरण करून अवघा रंग एक झाला ह्या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण म्हणत असतो की पूर्वीसारखी आता सकारात्मक ऊर्जा उरली नाहीये. पूर्वीसारखी रोज सकाळी लवकर उठून महिला सडा समर्जन करत असायच्या, रांगोळी काढत असायच्या, जात्यावर दळण दळत असायच्या, नवे नवे वासुदेवाचं भजन नेहमी रोज आपल्या कानी पडत असायचं. पण आता मात्र हे सगळं ह्या युगामध्ये वेगाने ग्रासलेल्या मनुष्याला हे सगळं कुठेतरी विस्मरण होत चाललंय आणि तेच आपल्या सर्वांना पुन्हा नव्यानं ऐकता यावं याच्याकरिता सुंदर असं भजन घेऊयात. आता पुन्हा आपण ऐकूयात भाग्यश्री टिकले यांच्या सुंदर अशा मधुर वाणीतून भक्तिगीत. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते परब्रह्मरूपिणी माते महालक्ष्मी जय जय जय. परब्रह्मरूपिणी
रामकृष्ण हरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्याकडे गुरु आणि लघु असे दोन शब्द प्रख्यात आहेत. गुरु या शब्दाचा अर्थ बघायचा झाला तर जो लघुलाही गुरु करतो तो गुरु. कबीरदासजी महाराज म्हणतात की गोविंद आणि गुरु म्हणजे परमात्मा आणि गुरु जर दोघेही सोबत आपल्या घरी आले तर पहिलं वंदन कोणाला करावं? कबीरदासजी महाराज म्हणतात की गुरु गोविंद साते खडा काके लागू पाव, आणि उत्तरही देतात बलिहारी गुरुजी आपण गोविंद दियो बताय. म्हणजे पहिलं वंदन अर्थातच गुरुला, कारण गुरूंच्या कृपेनंच आपल्याला त्या परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे. अशा या गुरूंच्या सावलीमध्ये आपलं जीवन अतिशय सुखदायक होत असतं. म्हणून गुरुला आपण पदोपदी वंदन केलं पाहिजे. ऐकूया एक सुंदर रचना गुरूंची महती सांगणार. लाख ज्योती उजाळती येता आठवण, लाख ज्योती उजाळती येता आठवण, वाटे नित्य गुरु
ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ 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 ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ ಸಜನ ಸಾಲು ಪೂಜೆ ವೇಳೆಗೆ ಮಜ್ಜಿಗೆಯೊಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆ ಎಂದ್ರೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ಕನಕ ವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನಕ ಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ಕನಕ ವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನಕ ಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜಗೆ ಹೊಳೆಯುವ ಜನಕರಾಯಣಿ ಕುಮಾರಿ ವೇಗ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ಅರ್ಪಿತ್ತಲನದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಳ ಸತ್ಯವ ತೋರುವ ಸಾಧು ಸಜ್ಜನರ ಕೀರ್ತನೆ ಹೊಳೆಯುವ ಪುಥಳಿ ಗೊಂಬೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ಸಂಖ್ಯೆಯಿಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವ ಕೊಟ್ಟು ಕಂಕಣ ಕೈಯ ತಿರುವುತ್ತ ಬಾರಿ ಕುಂಕುಮಾಂಗಿತೆ ಪಂಕಜಲೋಚನೆ ವೆಂಕಟರಮಣನ ಪಿಂಗದ ರಾಣಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆ ವೇಳೆಗೆ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆ ವೇಳೆ ಅಕ್ಕರೆಯುಳ್ಳ ಅಳಗಿರಿ ನಂದನ ಚೌಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ
रामकृष्ण हरी. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, राज्य सक्षमपणे सांभाळणारी सर्व मावळ्यांची माय तू, क्रांतीची ज्योती तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू व आजच्या युगाची प्रगती तू. तू जर घरात नसेल तर घराचा गोंधळ उठेल, तू जर ह्या संसारात नसेल तर संसाराचा नवे नवे अवघ्या विश्वाचा गोंधळ उठेल. म्हणून माझ्या जीवनातला माझ्या विश्वाचा गोंधळ थांबण्याकरिता तुझा गोंधळ तर माझ्या जीवनामध्ये हवाच. आणि असा सुंदर गोंधळ आपल्या सगळ्यांच्या समोर सादर करत आहेत भाग्यश्रीताई. तर ऐकूयात ह्यांच्या सुमधुर अशा वाणीतून सुंदर असा देवी आदिशक्तीचा गोंधळ. माझे आईचा गोंधळ, माझे आईचा गोंधळ, आईचा गोंधळ, माझे आईचा गोंधळ. उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी. श्रद्धा निष्ठेचा गोंधळ मांडला, भाव भक्तीचा पोत लाविला, तुझ्या नावाचा संबळ वाजतो गोंधळी नाचे दरबारी, तुझ्या नावाचा संबळ वाजतो गोंधळी नाचे दरबारी. तुझ्या महान दरबारी ग, तुझ्या महान दरबारी, महान दरबारी ग, तुझ्या महान दरबारी. उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी. प्रथम वंदितो श्री गणेशा, रेणुका माता कुलदेवता. प्रथम वंदितो श्री गणेशा, रेणुका माता कुलदेवता. यावे मातांनो इष्टगणांसह गोंधळी नाचे दरबारी, यावे मातांनो इष्टगणांसह गोंधळी नाचे दरबारी. तुझ्या महान दरबारी ग, तुझ्या महान दरबारी, तुझ्या महान दरबारी ग, तुझ्या महान दरबारी. उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी. मूळ पिठाच्या आल्या स्वामिनी, रेणुका माता कुलस्वामिनी. मूळ पिठाच्या आल्या स्वामिनी, रेणुका माता माहुरवासिनी. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजा माता तुळजापूरची. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजा माता तुळजापूरची. गरजत आल्या नवदुर्गा या गोंधळी नाचे दरबारी, गरजत आल्या नवदुर्गा या गोंधळी नाचे दरबारी. तुझ्या महादरबारी ग, तुझ्या महादरबारी, तुझ्या महादरबारी ग, तुझ्या महादरबारी. माझे आईचा गोंधळ, माझे आईचा गोंधळ, आईचा गोंधळ, माझे आईचा गोंधळ. उदे उदे ग माय भवानी, 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 उदे उदे ग माय भवानी. रामकृष्ण हरी. खरं म्हणजे ह्या विश्वामध्ये सर्व काही शून्यच होतं. त्यावेळी एकच तत्व ह्या भूतलावर राज्य करत होतं किंवा त्याचीच निर्मिती ह्या विश्वाला झालेली, आणि ते तत्व म्हणजे ब्रह्मतत्व. आणि त्यावेळी त्या ब्रह्माला कर्मेना, आणि त्या ब्रह्माने त्यावेळी मायारूपी आदिशक्तीची निर्मिती केली. आणि त्या आदिशक्तीचा, त्या मायेचा प्रभाव ह्या विश्वावर एवढा मोठा झाला की
की ज्ञानोबाऱ्यांचं सुंदर असं प्रमाणे की पती जन्मले माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी. ह्या विश्वाला गवसणी घालण्याची ताकद त्यानंतर माझ्यामध्ये निर्माण झाली की हे अख्खं जग माझ्यामुळं बिघडलं, पण मी मात्र कुणामुळे बिघडत नाही, अशी माझी आदिशक्ती, अशी माझी ताकद आहे. आणि ही ताकद ह्या जगाच्या मालकाने विश्वामध्ये निर्माण केली की अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुरा मर्दाना लागुणी. ह्या विश्वामध्ये शत्रूंचा विनाश करण्याकरिता आदिशक्तीची निर्मिती झाली. आणि जेव्हा ती ह्या विश्वामध्ये निर्माण झाली तेव्हा तिचं सौंदर्य अतिशय सुंदर असं होतं की निर्गुण असणारी ती सगुण झाली. आणि सगुण झाल्याच्या नंतर तिचं रूप आपल्या सर्वांना पाहण्यासारखं झालं. आणि तेच सुंदर असं आपल्या मातेचं वर्णन आपल्या सर्वांच्या समोर सादर करत आहेत आकांक्षाताई नगरकर देशमुख. तर ऐकूयात यांच्या सुमधुर अशा वाणीतून सुंदर असं हे भक्तिगीत. माझ्या आईचा सोन्यावानी रंग, मोत्याने भरायचा भांग, हो मोत्याने भरायचा भांग. माझ्या आईचा सोन्यावानी रंग, मोत्याने भरायचा भांग, हो मोत्याने भरायचा भांग. नेसली शालू अंगिका चोळी, कर्णफुले पायी मासोळी. नेसली शालू अंगिका चोळी, कर्णफुले पायी मासोळी. शोभे शालूचा हिरवा रंग, मोत्याने भरायचा भांग, हो मोत्याने भरायचा भांग. दागदागिने आईला घालू, आईला आनंदी पाहून ढोलू. दागदागिने आईला घालू, आईला आनंदी पाहून ढोलू. हो आईच्या भजनात दंग, मोत्याने भरायचा भांग, हो मोत्याने भरायचा भांग. निर्गुणातुनी सगुणात, आई आली सगुण रूपात. निर्गुणातुनी सगुणात, आली आई सगुण रूपात. निर्गुणातुनी सगुणात, आली आई सगुण रूपात. रूप पाहून डोळ्याचे फिटले पांग, मोत्याने भरायचा भांग, हो मोत्याने भरायचा भांग. माझ्या आईचा सोन्यावानी रंग, मोत्याने भरायचा भांग, हो मोत्याने भरायचा भांग, हो मोत्याने भरायचा भांग, हो मोत्याने भरायचा भांग. मधाळ अशा वाणीतून भक्ती आणि शक्तीच्या मिलाफाचं सुंदर असं दर्शन आपण भजनाच्या माध्यमातून ऐकलं. स्त्री शक्तीचा हा जागर असाच सुरू राहणार आहे, पण आता मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटणार आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला, उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.